आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। एका शिक्षिकेचा तिच्याच घरातील स्वयंपाकघरात दिवसाढवळ्या गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी तिचा पती, जो भाजपचा माजी शहर प्रवक्ता होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। काही कारणास्तव शिक्षिका शाळेत गेली नव्हती, याचाच फायदा घेत आरोपीनं धारदार शस्त्रानं तिची हत्या केली। उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील अकबरपूर परिसरातील गांधी आश्रम संकुलात 19 जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली। पती कामासाठी बाहेर आणि इथं पत्नीचे शेजाऱ्यांसोबत संबंध। पतीला कळताच थेट प्रियकराकडे पाठवलं, पण आठवड्याभरातच झाला गेम। शिक्षिका घरात एकटीच होती, तिची मुलं शाळेत गेली होती आणि कुटुंबातील इतर सदस्यही घरात उपस्थित नव्हते। यात संधीचा फायदा घेत आरोपीनं तिला संपवलं। मृत शिक्षिकेचे सासरे गांधी आश्रमात कर्मचारी होते आणि निवृत्तीनंतरही ते त्यांच्या कुटुंबियांसह त्याच संकुलातील एका निवासस्थानी राहत होते। दिवसाढवळ्या घडलेल्या या खळबळजनक घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचले। शिक्षिकेचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला। धारदार शस्त्रानं तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना आढळून आले। यानंतर कसून तपासणी करण्यात आली आणि शेजाऱ्यांची चौकशी करण्यात आली। सुरुवातीच्या तपासात आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यामुळे या हत्येला एक नवीन वळण मिळालं आहे। असं म्हटलं जातंय की घरात अनेक दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता। यावरूनच पोलिसांना तिच्या नवऱ्यावर, जो भाजपचा माजी शहर प्रवक्ताही आहे, त्यामुळे संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आला असून चौकशी केली जाते आहे। मृत महिलेचा पती भाजप शहर समितीचा माजी प्रवक्ता होता। या घृणास्पद हत्येमागे कौटुंबिक वाद आणि अंतर्गत कलह हे प्राथमिक कारण मानले जात असल्याचं बोललं जात आहे। याविषयी आता पोलीस कसून तपास करत आहेत। उमरगा, धाराशिव। मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।